आधी आपण समजून घेऊयात की जवळचं बघताना डोळ्यामध्ये काय चेंजेस होतात. ओके, सगळ्यात महत्त्वाचा लेन्स काम करतो. जेव्हा आपण दूरचं बघतो हा लेन्स रिलॅक्स स्टेटमध्ये आहे, फ्लॅट आहे. सो आपल्याला दूरचं बघताना डोळ्यांना काही ॲक्टिव्ह फोर्स लावावा लागत नाही. आता जेव्हा आपण जवळचं बघतो तेव्हा या मसल कॉन्ट्रॅक्ट होणार, हा लेन्स फुगीर होणार. ट्विटर मोबाईल आपल्या लाईफस्टाईलमधून बाहेर नाही काढता येणार आहे, काळाची गरज आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो की रिक्वायरमेंट किती काम आहे, पेशंटचं वय किती आहे त्यानुसार +0.25 किंवा +0.50 अशा पद्धतीने जर चष्म्याचा नंबर दिला तर त्याच्यामध्ये हे अकोमोडेशन जे आहे हे थोड्या पद्धतीने रिलॅक्स करता येतं. सो जो प्रोफेशनल हजार्ड आहे तो असणार आहे, पण आपण मिनिमाइज नक्कीच करू शकतो. आणि डॉक्टर आता एक दुसरा क्वेश्चन डोक्यात येतोय की मोतीबिंदू म्हणजे काय? कुठल्याही कारणाने याची ट्रान्सपरन्सी गेली, ओपेसिटी आली म्हणजे काय झाला, मोतीबिंदू. अच्छा, अचानक मोतीबिंदू नाही होणार आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस होत राहणार. कुठल्या स्टेजला आहे, केल्यानंतर फायदा किती आहे, करताना रिस्क किती आहे याचं कॅल्क्युलेशन करून आपण सर्जरीचा रिस्क घेतो. एक तुम्ही असं रुटीन सजेस्ट करू शकता का की ज्याने चष्मा लागण्याचे चान्सेस हे 60 ते 70% कमी होतील? एक शेतकरी आहे, त्याला मोबाईल नाही आहे, त्याला कम्प्युटर नाही, त्याला रिक्वायरमेंट किती कमी आहे सर जवळचं बघण्याची, बरोबर. तो 48मध्ये येतो माझ्याकडे की आता मला बँकेचे कागदपत्र दिसत नाही आहे. तर त्याचा नंबर घे, बँकेचं काम त्याचं सॉल्व्ह झालं की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सो रिक्वायरमेंट एकदम कमी झाली त्याची. हेच आपण कम्प्युटरवर बसतो, आपली रिक्वायरमेंट की आपल्याला N6 बारीक पण दिसायला हवं. आपण तर 40 काय आपण 38मध्ये पण जाणार. नमस्कार मंडळी, आजचा पॉडकास्टचा विषय हा थोडा नाजूक आहे. आपण लहानपणापासूनच खूप गोष्टी ऐकत आलो आहोत, जसं की मोबाईलमुळे डोळे खराब होतात, गाजर खाल्लं की नंबर कमी होतो, एकदा चष्मा लागला की तो आयुष्यभर वाढतच जातो. पण खरंच या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर वर्षा नाईक यांना, एक अनुभवी नेत्रतज्ञ. त्या आपल्याला सांगणार आहेत डोळ्यांच्या आरोग्यामागचं खरं विज्ञान, लेझर सर्जरीबद्दलचं भीतीचं सत्य आणि रोजच्या सवयी आपल्या दृष्टीवर कशा परिणाम करतात. जर तुम्हाला तुमची नजर फक्त टिकवायची नसेल तर तिला समजून घ्यायची असेल तर आजचा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. तर चला मग पॉडकास्टला सुरुवात करूया. तर नमस्कार डॉक्टर. नमस्ते, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. तर डॉक्टर, आपल्या ऑडियन्सला तुमचा एक छोटासा इंट्रो देता का? नमस्ते, माझं नाव डॉक्टर वर्षा मकरंद नाईक. माझी नागाव इथे प्रॅक्टिस आहे. हा डोळ्यांचा दवाखाना 4 वर्ष झाले रुग्णांना सेवा देतो आहे. सिद्धिविनायक मंदिर जे आहे त्याच्या जवळच आहे. अगदी गुगलवर तुम्ही श्रीनेत्र आय क्लिनिक म्हणून सर्च केलं तरी तुम्हाला इथे पोहोचता येणार आहे. तर डॉक्टर, आजचा आपला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हेल्दी आईज म्हणजे काय? ओके, हे बघा, हेल्दी आईज म्हणजे जी रचना निसर्गाने केली आहे, तिचे सगळे फंक्शन्स व्यवस्थित चालू राहणं म्हणजे हेल्दी आईज. सो हे बघा, मोस्टली सोप्या भाषेत समजण्यासाठी ही आपण डायग्राम बघूया. हा आहे कॉर्निया, साध्या भाषेत काळं बुब्बुळ. हा आहे क्रिस्टलाइन लेन्स, साध्या भाषेत निसर्गाने बनवलेला लेन्स. आणि हा आहे रेटिना, म्हणजे हा मागचा पडदा. सो हे सगळ्या अवयवांचे फंक्शन्स नॉर्मल चालू असणे म्हणजे डोळे हेल्दी असणे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर डॉक्टर, ह्याच डायग्रामवर तुम्ही डोळ्याची फंक्शनिंग सांगू शकता का? म्हणजे कसं? बरोबर. आता हे बघा, हे जे कॉर्निया आहे याला ट्रान्सपरन्सी आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे हा काचेसारखा स्वच्छ आहे, बरोबर. याच्या शेपमुळे चष्म्याचा नंबर बऱ्यापैकी डिफाईन होतो. हा क्रिस्टलाइन लेन्स आहे. याचं आपण जेव्हा जवळ बघतो तेव्हा याच्यामध्ये अकोमोडेशन नावाची प्रोसिजर होते, त्यामुळे सेम लेन्स पण आपण दूरचं पण बघतो आणि जवळचं पण बघतो. हा जो मॅक्युला आहे म्हणजे रेटिनाचा भाग, इथे बनते नजर आणि ही बनलेली नजर मेंदूला समजण्यासाठी या नसच्या द्वारे ती मेंदूपर्यंत वाहून नेल्या जाते. अच्छा, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी जर हेल्दी असतील तर पेशंटला योग्य पद्धतीने नॉर्मल व्हिजन असते. याला म्हणतो आपण हेल्दी आय, हेल्दी फंक्शनिंग आय. बरोबर. जर हेल्दी आय असं आहे तर मग डॉक्टर जेव्हा चष्मा लागतो तेव्हा ह्यातल्या कुठल्या पार्टमध्ये बदल होतो? बरोबर, एकदम चांगला प्रश्न. हे बघा, ही आहे डोळ्याची लांबी, हिला आपण अँटेरियो पोस्टेरियो लेन्थ म्हणतो, बरोबर. आता ही लांबी जर लहान असेल निर्माण होताना
तर प्लस नंबर लागतात. अच्छा. ही लांबी नॉर्मल लेंथपेक्षा जास्त असेल तर मायनस नंबर लागतात. काळ्या बुब्बुळाचा शेप जो नॉर्मल आहे त्यापेक्षा वेगळा असेल तर सिलेंड्रिकल नंबर लागतात. सो थोडक्यात लांबीवर चष्म्याचा नंबर अवलंबून असतो. आणि ती लांबी का बदलते? ओके, आता आपण जसं आपलं शरीर वाढणार आहे तशी डोळ्याची लांबी वाढणार आहे. त्यामुळे ज्या मुलांना लहानपणी प्लस नंबर आहे, चान्सेस आहेत की जसा ते मोठे होणार डोळ्याची लांबी वाढणार तसे त्यांचे प्लस नंबर कमी होणार. या उलट मायनस नंबर, ज्यांना आपण मायोपिक नंबर म्हणतो, की ज्यांचं मायनस आहे त्यात असलेल्या लांबीमध्ये अजून वाढ होणार आहे. सो मायनस नंबर मुलांच्या उंचीप्रमाणे डोळ्यांच्या लेंथ जशी वाढत जाणार तसे ते वाढत जाणार आहे. सो त्यामुळे रेग्युलर चेकअप करत राहणं, रेकॉर्ड मेंटेन ठेवणं हे फार महत्त्वाचं ठरतं अशा वेळेला. बरोबर. आणि डॉक्टर, एक दुसरा असा मिथ आहे की चष्मा लावल्याने नंबर वाढतो. ऍक्च्युअल चष्मा लावल्याने नंबर वाढतो कारण चष्मा लागलाय म्हणून, म्हणजे कमी दिसतोय म्हणून आपण चष्मा लावतो आणि चष्मा लावून पण अजून त्यात चष्माला नंबर वाढतो. मग काय नक्की काय? मी आत्ताच तुम्हाला समजवलं. नंबर कशामुळे आहे? डोळ्याच्या लांबीमुळे आहे. म्हणजे चष्मा लावला काय नाही लावला काय, नंबर तोच राहणार आहे. चष्मा लावल्याने आपल्याला विजन चांगली होणार, हा फायदा होणार आहे. सो चष्मा हा आपला मित्र आहे की जो दिसत नाही, हा जो आपला प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चष्मा हे सोल्युशन आहे. तर कन्सेप्ट आहे की मी कंटिन्यू चष्मा लावला तर माझा नंबर जाईल का? आयबॉल लेंथ चेंज होणार आहे का? नाही होणार. सो चष्मा राहणार आहे. तुझा प्लस असेल तर तू मोठा होणार तसं ते कमी होणार आहे. बरोबर. ते पण एका रेंज पर्यंतच कमी होणार, त्याच्या पुढचा नंबर आपल्याला असणार आहे. सो चष्मा हा आपल्या डोळ्याच्या रचनेवर निर्भर आहे. जे हे अति डिस्प्ले यूज जो होतो की जसं कम्प्युटर यूज आहे, मोबाईल यूज आहे, त्यामुळे जे टेम्पररी सिलेंड्रिकल नंबर येतात ते तुम्ही थोडं रिलॅक्स राहिलेत, डोळ्यांना आराम दिलात, कंटिन्यू चष्मा वापरलात किंवा काही प्रोटोकॉल मेंटेन केले तर तो टेम्पररी चष्म्याचा नंबर जाऊ शकतो. पण जे मेन मोठे नंबर आहेत, मायोपिक, हायपरमेट्रोपिक, ते नंबर डोळ्याच्या रचनेनुसार असतात. सो चष्मा लावणं हे आपल्या डोळ्यासाठी चांगलं आहे. अच्छा, चष्मा लावल्याने नंबर कमी होतो हे मिथ आहे. तुम्हाला चांगलं दिसणार, फक्त चांगला दिसणार. आणि नाही लावला तर मात्र डोळ्यांना जसं लहान मुलांना नंबर आहे, पॅरेंट्सने कधी चेक नाही केलं, त्याने तो नंबर नाही लावला तर डोळा आळशी होणार, लेझी आहे. ही सगळं चांगलं आहे, फक्त त्यावेळेला चष्म्याची सवय नसल्यामुळे त्या डोळ्याला बघण्याची सवय राहत नाही. आणि मग नंतर तुम्ही भविष्यात त्याला पूर्ण चष्म्याचा नंबर जरी दिला तरी तो डोळा तितका रिस्पॉन्ड नाही करत, त्याला म्हणतात लेझी आहे. सो हे आपण चष्मा वापरून अवॉइड करू शकतो लहान मुलांमध्ये. आता डॉक्टर, दुसरी एक सर्जरी असते, मला वाटतं लेसिक सर्जरी काहीतरी. तर म्हणजे लेसिक सर्जरी म्हणजे काय आहे नक्की, काय होतं त्यामध्ये? तर यामध्ये बघा, मी सांगितल्याप्रमाणे लेंथ कमी जास्त असल्यामुळे नंबर असणार आहे. तर आपल्याला लेसिकमध्ये काय करायचं आहे, ही लेंथ मॅनिप्युलेट करायची आहे. थोडक्यात कॉर्नियाचा शेप जो आहे तो मॅनिप्युलेट केला तर नंबर आपले कमी होतात. त्याला पण ॲक्च्युली लिमिटेशन्स आहेत, जसे की कॉर्निया हेल्दी असायला हवा तर आपण लेसिक प्रोसिजर करू शकतो. तर त्याला प्री लेसिक वर्कअप असं म्हणतात, की लेसिकच्या आधी काही तपासण्या करून लेसिक करायला पेशंट योग्य आहे किंवा त्याला लेसिक करण्यामुळे काही त्रास नाही होणार याचा वर्कअप केला जातो. आणि जर तो इलिजिबल असेल तर लेसिक प्रोसिजर केल्या जाते. तर डॉक्टर, आता समजा मला चष्मा लागलाय, तर मला कसं समजेल की माझा चष्म्याचा नंबर हा बदललाय आणि मी तुम्हाला म्हणजे व्हिजिट केलं पाहिजे डॉक्टरला? बघा, आता 2 प्रकार होऊ शकतात यामध्ये. पहिलं की पेशंटला माहितीच नाही आहे की त्याला चष्म्याचा नंबर आहे. सो बेसिक लक्षण आहे सर की डोळ्याचं काम काय आहे, बघणं. ते हॅम्पर होणार की फ्रेंडला जे दिसतंय ते आपल्याला दिसत नाही आहे किंवा काही गोष्टी अपेक्षित आहे की त्या दिसणं ते दिसत नाही आहे. सो हे छोटंसं पहिलं लक्षण आहे. मग याच्यावर अंदाज बांधत राहण्यापेक्षा एकदा चेकअप केलेलं कधीही चांगलं. बरोबर. दुसरं की ज्याला माहिती की आपल्याला नंबर आहे पण तो बदललाय नाही बदललाय, तर मोस्टली आय स्ट्रेन म्हणजे डोळ्यांवर प्रेशर येणं, डोळ्यांना डिस्कम्फर्ट वाटणं आणि चष्म्यातून बघताना डिस्कम्फर्ट असणं, या गोष्टी त्याला जाणवायला लागतात. आणि तिसरं सगळ्यात एकदम चांगलं, तुम्ही रुटीनली 1 वर्षाने चेकअप करत राहणे. त्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या त्या पण चेकअपमध्ये समजतात. आणि डॉक्टर, आता डोळे चेकअप करायला समजा कोणी आला तर त्यांनी एकच चेकअप असतो ज्यामध्ये सगळ्या डोळ्यांचं हे होतं की त्यामध्ये पण टाईप्स? ऑब्व्हियसली सर, हे बघा, प्रायमरी जे चेकअप असतं त्याच्यामध्ये आपण काय बघतो की कॉर्निया, लेन्स, रेटिना हेल्दी आहेत का, त्यांना चष्म्याचा नंबर आहे का,
चष्म्याचा नंबर लावल्यानंतर त्यांची विजन पूर्ण 6-9, 6-6 पर्यंत जाते का, हा. या प्रायमरी गोष्टी झाल्या. पण समजा काही पेशंट डायबिटीजचे आहेत, त्याच्यामध्ये मागच्या पडद्यामध्ये सूज येणं, हा. रक्तस्राव होणं, या गोष्टी असतात. सो मागच्या पडद्याचे व्हिट्रोरेटिनल सर्जन्स स्पेशलाइज डॉक्टर असतात. सो आपल्याला त्यांच्याकडे तिकडे पाठवून मागच्या पडद्याच्या काही तपासण्या, त्याच्यावरची औषधं, कधी कधी वेळ पडली तर डोळ्यामधलं इंजेक्शन किंवा लेझर, ज्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्या प्रकारचं सोल्युशन, तर व्हिट्रोरेटिनल सर्जनकडे पाठवून आपल्याला त्याबद्दलच्या डायग्नोसिस आणि उपचार हे करायला हवेत. अच्छा, एक हे बघताना माझ्या डोक्यात असा क्वेश्चन येतोय, बरं सर, समजा इथे काही ऑपरेशन करायचं आहे आणि समोर एवढा मोठा डोळा आहे, तर मग इथे ऑपरेशन कसं करणार की डोळा? हां, नाही सर, रेटिनल सर्जनकडे आता हे बघा, इन्स्ट्रुमेंट, आता टेक्नॉलॉजी खूप हायर झाली आहे सर. सो इन्स्ट्रुमेंट्स असतात जे इथून पास होतात आणि इथल्यामध्ये सर्जरी होते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे साईडने सगळं? हां, इथे ओपनिंग केलं जातं ते इन्स्ट्रुमेंट्सचं, आणि इन्स्ट्रुमेंट्समध्ये जाऊन, आणि खूप फाईन इन्स्ट्रुमेंट असतात कारण डोळाच अगदी लहान आहे, त्यामुळे इन्स्ट्रुमेंट्स पण तेवढेच फाईन आणि ॲक्युरेट, आणि त्या पद्धतीने सर्जरी होते. इथे लिक्विड असतो, हां, बरोबर. इथे 2 प्रकारचे लिक्विड असतात सर. लेन्सच्या पुढे जे आहे ते ॲक्वेस ह्युमर, आणि लेन्सच्या पाठी असतं ते विट्रस ह्युमर. अच्छा, तर हे जेली सारखं असतं, थोडं घट्ट असतं, आणि हे पाण्यासारखं बोलू शकतो आपण, कन्सिस्टन्सी असते. आणि डोळ्याचा सगळ्यात सुंदर भाग असा आहे सर की आपलं पूर्ण बॉडीमध्ये सगळीकडे ब्लड सर्क्युलेशन आहे, ऑक्सिजनचा सप्लाय आहे, त्यासाठी ब्लड असायला हवं. पण जर डोळ्याच्या ह्या भागांमध्ये जर ब्लड असेल तर ट्रान्सपरन्सी राहणार नाही. ट्रान्सपरन्सी राहिली नाही तर व्हिज्युअल्स चांगले दिसतात. सो विट्रसला ब्लड म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे, लेन्सला ट्रान्सपरन्सी आहे, ॲक्वियस ह्युमर, कॉर्निया, हे सगळे ट्रान्सपरंट आहेत की जेणेकरून आपल्याला दिसावं. इतकी सुंदर निसर्गाची रचना आहे डोळ्यांमध्ये. बरोबर, म्हणजे तेवढ्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन नाही आहे. बरोबर. आता डॉक्टर, खास कम्प्युटरसाठी चष्मे येतात, बरोबर, त्यांचा ऍक्च्युअल मध्ये फायदा असतो की फक्त ती मार्केट म्हणून घ्या चष्मा, कम्प्युटर वापरतात, काय? हा पण एक चांगला प्रश्न आहे सर. आधी आपण समजून घेऊयात की जवळचं बघताना डोळ्यामध्ये काय चेंजेस होतात. ओके, सगळ्यात महत्वाचा लेन्स काम करतो. जेव्हा आपण दूरचं बघतो, हा लेन्स रिलॅक्स स्टेटमध्ये आहे, फ्लॅट आहे. सो आपल्याला दूरचं बघताना डोळ्यांना काही ॲक्टिव्ह फोर्स लावावा लागत नाही. आता जेव्हा आपण जवळचं बघतो तेव्हा या मसल कॉन्ट्रॅक्ट होणार, हा लेन्स फुगीर होणार, आणि अशा स्टेटमध्ये जर व्यक्ती 8 तास काम करत असेल, कुठलाही स्नायू शरीरातला थकणार आहे, डोळ्यातलाही स्नायू थकणार आहे. बरं, आता आपल्या सगळ्यांचं लाईफस्टाईल एवढं चेंज आहे की आपल्याला कम्प्युटर, मोबाईल आपल्या लाईफस्टाईलमधून बाहेर नाही काढता येणार आहे, काळाची गरज आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो की रिक्वायरमेंट, किती काम आहे पेशंटचं, वय किती आहे, त्यानुसार +.25 किंवा +.50 अशा पद्धतीने जर चष्म्याचा नंबर दिला तर त्याच्यामध्ये हे अकोमोडेशन जे आहे हे थोड्या पद्धतीने रिलॅक्स करता येतं. सो जो प्रोफेशनल हजार्ड आहे तो असणार आहे, पण आपण मिनिमाइज नक्कीच करू शकतो. तो जे हेडेकची कंप्लेंट पेशंट घेतात कम्प्युटरमुळे, त्याच्यात नक्कीच फायदा होतो. फक्त ऑब्व्हियसली त्यांना दूरचा काही प्री एक्झिस्टिंग नंबर आहे नाही आहे, त्यांना आता किती ॲडॅप्टेशन आहे, किती तासांचं काम आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करून आणि नंतरच त्याचं फायनल कॅल्क्युलेशन करून नंबर देणं अपेक्षित आहे. आणि समजा एखाद्याला आधीच नंबर आहे, त्याला ती आयडिया नाही आहे, रेग्युलर तो लॅपटॉप सगळं वापरतोय आणि त्यांनी हा चष्मा घेतला, तर त्यांनी अजून तो त्रास त्याचा वाढू शकतो का? हे बघा सर, पहिले परत आलं तेच की त्याला प्री एक्झिस्टिंग काही नंबर आहे का, जसं की -2 नंबर आहे पेशंटला आणि आपल्याला त्याला कम्प्युटरसाठी +.50 एक्सपेक्टेड आहे, तर डॉक्टर विल कॅल्क्युलेट दॅट नंबर ना. म्हणून मनाने करण्यापेक्षा तुम्ही कन्सल्टंटकडे जा. अच्छा, म्हणजे ते पण डायरेक्ट घेऊ नये, ते ऑब्व्हियसली तुम्हाला जर प्री एक्झिस्टिंग नंबर आहे तर ते कॅल्क्युलेशन्स मॅच व्हायला हवे. सो एक्सपर्टकडे जाऊन केलेलं कधीही चांगलं. आणि एक्सपर्टकडे गेल्यानंतर हिस्ट्री जी विचारल्या जाईल ती प्रॉपर द्यायची आहे, फक्त की तुमचं किती तासांचं काम आहे, बरोबर आहे ना, एंटरटेनमेंट पर्पजसाठी आहे, प्रोफेशनल पर्पजसाठी आहे. हिस्ट्री तुम्ही प्रॉपर दिली की कन्सल्टंट तुम्हाला त्याच्यातनं कॅल्क्युलेशन्स करून योग्य नंबर काढून देणार. आणि जसं की डॉक्टर तुम्ही आता समजवलं की ह्यावर पूर्ण हे लिक्विड जेली असं असतं, ब्लड सर्क्युलेशन नाही आहे, तर बऱ्याच वेळेला मी ऐकले डोळे असे सुके पडतात, म्हणजे ड्राय होतात एकदम, तर तो पण कुठला आजार आहे का?
ड्राय हे बघा, सोप्या भाषेत म्हणायचं तर आपण हेल्दी डोळे म्हणजे काय, मराठीमध्ये म्हणतो पण पाणीदार डोळे. अच्छा, बरोबर आहे. बरोबर. म्हणजे काय, तर आपला हे जो कॉर्निया आहे, आत्ताच मी बोलली याला ब्लड सर्क्युलेशन नाही, पण ऑक्सिजन तर लागणार, लिव्हिंग टिश्यू आहे म्हणजे ऑक्सिजन लागणार. मग एन्व्हायरमेंट मधला जो ऑक्सिजन आहे तो आपला कॉर्निया घेणार आहे. त्यासाठी त्याला प्रोटेक्शनसाठी टियर फिल्म आहे, म्हणजे अश्रूची बारीक परत. बरोबर. आता जेव्हा अश्रूच्या परतमध्ये पण परत लेयर्स असतात की जसं खाली पाण्याचा त्याच्यावरती ऑइलचा, जेणेकरून डोळे प्रोलॉंग काळासाठी मॉइश्चराइज राहावे म्हणून. जेव्हा आपण कम्प्युटर जास्त वापरतो किंवा कंटिन्यू वाऱ्यावर प्रवास करतो तेव्हा ती टियर फिल्म ब्रेक होते किंवा निर्माण झालेले जे टियर आहेत ते सफिशियंट नाही होत. ऑब्व्हियसली डोळ्यांमध्ये ड्रायनेस येणार आहे. बरोबर. ड्रायनेस आला की मग फॉरेन बॉडी सेन्सेशन, खुपल्यासारखं वाटतंय, इचिंग होणं, स्ट्रेन येतंय, उघडझाप करताना कम्फर्टेबल नाही वाटत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षणांमध्ये दिसणार आहे. अशा वेळेला कन्सल्टंटकडे जाणं, दुसऱ्या काही प्रॉब्लेम नाही याचं पहिले शहानिशा करणं, आणि ल्युब्रिकेशन्स, काही ड्रॉप्स चांगले असतात जे ल्युब्रिकेशनचं काम करतात, आपण ते बाहेरून सप्लाय देऊ शकतो. सो तुमची ड्रायनेसची कंप्लेंट कमी होणार. याच्यात काही व्याधी असे असतात की ज्यांच्यामध्ये टियर निर्माण नाही होत, जसं की शॉग्रेन सिंड्रोम वगैरे आहेत, तर त्यामध्ये मात्र तुम्हाला हायर सेंटरला जाऊन काही तपासण्या करून त्याच्यावर काही परमनंट सोल्युशन काढावे लागतात. पण बेसिक ड्रायनेस जो आहे तो बेसिक ल्युब्रिकेशनच्या ड्रॉपने सॉल्व्ह होतो सर. अच्छा. आणि एक दुसरं, लहान मुलांमध्ये वगैरे बरेचदा बघितलं जातं की डोळे येतात. ते काय येतात, म्हणजे डोळे येण्याचं मागचं कारण? ही खूपच जनरलाइज कन्सेप्ट आहे सर, की डोळे येणं. डोळे येणं म्हणजे इन्फेक्शन होणं. त्या इन्फेक्शनमध्ये बरेच प्रकार आहेत सर. व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे, फंगल आहे, ॲलर्जिक आहे. तो तर प्रत्येकाची ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. सो परत तेच झालं, आधी प्रॉब्लेम शोधावा, निदान केलं पाहिजे की व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे, फंगल आहे, आणि मग त्याच्यावर चिकित्सा करणं. सो ते पण ऑन काउंटर मेडिसिन घेऊन करणं तितकंसं योग्य नाही. बेटर वे कन्सल्ट करा. आणि डॉक्टर, आता एक दुसरा क्वेश्चन डोक्यात येतोय की मोतीबिंदू म्हणजे काय? त्याला म्हणजे अर्ली डिटेक्ट करता येतो की एकदम विजन वगैरे सगळे जायच्या लेवलला येते तेव्हा समजतो, काय असतं? ओके, आधी आपण मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट म्हणजे काय हे समजून घेऊयात, म्हणजे त्याच्या उपायांवर पण आपल्याला बोलता येणार आहे. मी आत्ता सांगितलेल्या रचनेमध्ये हा काय आहे, क्रिस्टलाइन लेन्स, निसर्गाने बनवलेला लेन्स. आणि हा कसा असतो, ट्रान्सपरंट, कारण दिसण्यासाठी हे आवश्यक आहे. आता याच्यात काहीही कारणं असू देत, की जसं ट्रॉमा आहे, वय आहे, डायबिटीज आहे, कुठल्याही कारणाने याची ट्रान्सपरन्सी गेली, ओपेसिटी आली, म्हणजे काय झाला, मोतीबिंदू. अच्छा, बरोबर. त्याच्यामध्ये उपाय काय, तर आता टेक्नॉलॉजी परत बोलली त्याप्रमाणे खूप हायर टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे की या ओपेक पार्ट जो आहे, जो ट्रान्सपरंट नाही राहिला आहे, त्याला काढून टाकायचा आहे, आणि त्या मेजरमेंटचा, म्हणजे प्रत्येक पेशंटचा आपण मेजरमेंट घेतो की लेन्सचं माप काढतो, त्या मापाचा लेन्स आपल्याला त्या जागेवर ठेवायचा आहे. अच्छा, ही झाली सर्जरी. बरोबर. तो रिप्लेस करायचा पार्ट. बरोबर. आता अर्ली डिटेक्शन, तर आपल्याला ते तपासल्याशिवाय, म्हणजे पेशंटला जर काही वाटलं की मला कमी दिसतंय, तर तपासून घेणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. मोतीबिंदू कितव्या स्टेजला आहे, कारण की एका असं अचानक मोतीबिंदू नाही होणार आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस होत राहणार. कुठल्या स्टेजला आहे, केल्यानंतर फायदा किती आहे, करताना रिस्क किती आहे, याचं कॅल्क्युलेशन करून आपण सर्जरीचा डिसिजन घेतो. बरोबर. तरी अंदाजे किती वर्षांनी मोतीबिंदू होण्याचे चान्सेस असतात, की त्यासाठी एज लिमिट काही नाही असं? हे बघा सर, आता मोतीबिंदूचे काही प्रकार आहेत. जसं पहिला आपण म्हणूयात की सनाईल कॅटरॅक्ट, म्हणजे काय की वयानुसार होणारा मोतीबिंदू. अच्छा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्याच्या शरीराची हेल्थ वेगळी असते. तर आपण बघतो काही लोकांना अगदी कमी वयात 40-50 वयामध्ये सुद्धा मोतीबिंदू होतो, त्यांचं ऑपरेशन केलं जातं. काही रुग्ण 60-70 वर्ष असतात पण त्यांना मोतीबिंदू स्टार्ट नसतो झालेला. सो हे टोटली व्यक्तीच्या प्रकृतीवर निर्भर करतं. त्यात काही वेगळ्या प्रकारचे मोतीबिंदू, जसं की रुमॅटिक आर्थरायटिस आहे पेशंटला, त्यांना खूप काळासाठी स्टिरॉइडच्या टॅबलेट चालू असतात, तर त्याचं एक कॉम्प्लिकेशन म्हणून मोतीबिंदू होतो, तो थोडा लवकर होऊ शकतो. ट्रॉमा आहे, मार लागलाय, ॲक्सिडेंटली काही इजा झाली आहे, तर तिथे होणारा मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. बरोबर. अजून एक कन्सेप्ट आहे सर,
की न्यूनेटल कॅटरॅक्ट म्हणजे जन्माला आलेल्या बाळालाही मोतीबिंदू असू शकतो अच्छा. आणि लहान वयातही मोतीबिंदू होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात सोपं असतं डोळ्यांचं चेकअप करून घ्या. अझ्युम करण्यापेक्षा की माझं सगळं नॉर्मल आहे, तज्ज्ञांकडे जावे, चेकअप करून घ्यावे. सगळं नॉर्मल आलं तर आपण पण आनंदीच आहोत ना. आता तुम्ही सांगितलं त्यामध्ये एक मला भीतीचं वाटलं की लहान मुलांना पण म्हणजे असतो, होऊ शकतो. एकदम समजा लहान मुलगा आहे, एक म्हणजे बोलता पण नाही येते असं, त्यांना समजा झाला तर तो पॅरेंट्स कसा डिटेक्ट करतील की त्याला मोतीबिंदू झाला, कारण तो तर बोलू शकत नाहीये किंवा त्याला काही समजत पण नाही काय चाललंय. बरोबर. आता याच्यामध्ये कसं आहे, पॅरेंटला हे नाही समजणार की मोतीबिंदू झाला, कारण ते तर तज्ज्ञाचं काम आहे. बरोबर. पण पॅरेंटला हे नक्कीच समजेल की बघताना आपल्या बाळाला काहीतरी त्रास वाटतो आहे. जसं की लांबून आवाज दिला तर बाळाला आपण दिसत नाही आहोत, किंवा टीव्ही बघताना बाळ सारखं जवळ जात आहे, किंवा शाळेमधून कंप्लेंट येत आहेत की मागे बसल्यावर त्यांना फळ्यावरचं दिसत नाही. आणि ही रेअर केस असते सर. लहान मुलांना होणारा मोतीबिंदू हे कॉमन नाही. लहान मुलांना शाळेतून कंप्लेंट येतात की तो मागे बसलाय तरी त्याला दिसत नाहीये, तर मोस्ट कॉमनली काय असतं की चष्म्याचा नंबरच असतो. मोतीबिंदू हे फार रेअर केसेस असतात. आणि डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीने समजा तो 40 अबो आहे, त्याने आतापर्यंत आय चेकअप केलायच नाही, तर त्यांनी कुठली पहिली आय टेस्ट करायला हवे? ओके. आत्ता मी तुम्हाला जे समजवलं की जवळ बघण्यासाठी आपल्याला ह्या अकोमोडेशनची गरज आहे. कम्प्युटर तर आत्ता आलेत, पण हे खूप आधीपासून आहे की जवळचं बघायला जे अकोमोडेशन लागतं हे वयोमानानुसार कमजोर होणार आहे. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज आफ्टर 40 जवळचं बघताना पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होणार आहे. चेकअप केलं, आपल्याला कळलं की सगळं नॉर्मल आहे, दूरचा नंबर पण नाही आहे त्यांना. पण आता ऑब्व्हियसली 40च्या पुढे आपली वाटचाल चालू झाली आहे, म्हणजे जवळचं बघताना थोडासा नंबर आपल्याला घ्यावा लागणार. त्यांना बेसिक कन्सेप्ट की जवळचं कमी दिसायला सुरुवात होईल, बारीक अक्षर जे आहे, किंवा दिसतंय, स्ट्रेस घेतला तर दिसतंय, पण कंटिन्यू जर पुस्तक वाचत राहिले तर मग डोळ्यांना त्रास व्हायला लागलाय. त्यांनी येऊन चेकअप करून घ्यावं. आणि आता नेचरचं गणित असं फिट अँड फाईन असतं की 40 म्हणजे लागणारचं आहे असं नाही. तुम्ही चेकअप करा. काही पेशंट 42मध्ये घेणार, काही पेशंट 38मध्ये घेणार, त्याला अर्ली प्रेस बायोपिया म्हणतात. काही पेशंट 40मध्ये घेणार. बरोबर. तुमच्या प्रकृतीवर ते निर्भर करतं. चेकअप केल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला किती नंबरची आवश्यकता आहे. एक तुम्ही असं रुटीन सजेस्ट करू शकता का की ज्याने चष्मा लागण्याचे चान्सेस हे 60 to 70% कमी होतील? एक शेतकरी आहे, त्याला मोबाईल नाही आहे, त्याला कम्प्युटर नाही आहे, त्याला रिक्वायरमेंट किती कमी आहे सर जवळचं बघण्याची. बरोबर. तो 48मध्ये येतो माझ्याकडे की आता मला बँकेचे कागदपत्र दिसत नाहीये. छोटासा नंबर घेईल, बँकेचं काम त्याचं सॉल्व्ह झालं की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सो रिक्वायरमेंट एकदम कमी झाली त्याची. हेच आपण कम्प्युटरवर बसतोय, आपली रिक्वायरमेंट की आपल्याला N6 बारीक पण दिसायला हवं. आपण तर 40 काय, आपण 38मध्ये पण जाणार. तर तुमची रिक्वायरमेंट काय त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. केस पांढरे होणार आहेत, एकाचे 25मध्ये झाले, एकाचे 40मध्ये होणार आहेत. नंबर एकाला 30 लागला, एकाला 40, एकाला 50 नंबर लागणार. अवॉइड नाही काही करता येणार आहे. हेल्दी राहण्यासाठी काय करू शकतात, तर डिस्प्ले यूज तुम्ही अवॉइड करू शकतात. जिथे प्रोफेशन आहे तिथे तुम्हाला डिस्प्ले यूज करणंच आहे. बरोबर. तर समजा डॉक्टर, एखाद्याच्या डोळ्यात काहीतरी कचरा गेलाय, म्हणजे काही असू शकतो, काहीतरी नॉर्मल गेला, तर त्यांनी काही गोष्टी करायला नको ज्याने ते जो कचरा गेलाय तो एक मोठा आजार वगैरे होऊ शकतो असं भविष्यात. तर बघा सर, कचरा जाणं ही खूपच अनकम्फर्टेबल फिलिंग आहे. पेशंटला कंटिन्यू उघडझाप करताना तो टोचत असतो. बरोबर. तर सगळ्यात आधी डोळा चोळणं अवॉइड करावं, कारण चोळण्याने कचरा निघत नाही, काळ्या बुबुळाला जखमा होतात आणि आहे त्या प्रॉब्लेममध्ये वाढच होते. सो चोळणं अवॉइड करायचं आहे आपल्याला. रबिंग जे आहे, हार्ड रबिंग, ते नाही करायचं. दुसरी गोष्ट, गुलाब पाणी टाकतो, दूध टाकतो, तेल टाकतो नाही. जास्तीत जास्त तुम्ही प्लेन अँटीबायोटिकचा ड्रॉप घेऊन ऑन काउंटर तुम्ही टाकू शकता, पण दूध आणि गुलाब पाणी हे टाकणं टाळावं. त्याच्याने इन्फेक्शन झालं तर कचरा एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे ऑलरेडी, आणि इन्फेक्शन हा दुसरा प्रॉब्लेम होणार. बरोबर. जास्तीत जास्त की समजा दवाखाना लांब आहे किंवा काही कारणाने आपण तिथे आत्ता जाऊ नाही शकत आहे, ओंजळीत पाणी घेऊन उघडझाप करणं इथपर्यंत ओके आहे.
बाकी सबके मारणं, जोरात नळाचं प्रेशरने धुण्याचा प्रयत्न करणं टाळावं. अशी एखादी केस तुम्हाला आठवते जे तुम्ही सांगू शकता आता? ओके. एक इंटरेस्टिंग केस आहे. एक लहान मुलगी आहे जी यात्रेमध्ये जाते आणि ते खेळणं असतं बघा, फिरवल्यानंतर चक्री हेलिकॉप्टर सारखं, आणि त्याच्यात कट होतोय. अच्छा. सो हॅपीनेससाठी ती गेलेली आहे, पण तिला डोळ्यांना आता कट झालाय. आता अशा वेळेला मला 11-1 वाजता फोन येतो की असं असं झालेलं आहे. मग 11 ऑब्व्हियसली लहान लेकरू आहे, त्रासात आहे. आम्ही 11 वाजता दवाखाना ओपन केला, बघितलं, तपासणी केली, तर हो, त्या काळ्या बुबुळाला पूर्णपणे कट गेलेला होता. पण पॅरेंट्स अवेअर होते. त्यांनी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी पाणी, दूध याचा काहीही प्रयोग केला नाही. जस्ट एक ऑइंटमेंट आणि आय पॅच केलं. 2 दिवसांनी मुलगी एकदम ओके झाली, नजर तिची व्यवस्थित आहे. सो पॅरेंट्सचा अवेअरनेस किती इम्पॉर्टंट आहे. ते म्हटले असते 11 वाजता फोन केला, कोणी येईल का, नाही येईल, मग बघूयात, तर उद्या जाऊ, सगळ्यात सोपं. तर या केसमध्ये बाळाला नुकसान झालं असतं. पॅरेंटने अवेअरनेस दाखवला, योग्य वेळेत आले, ट्रीटमेंट घेऊन गेले, बेबी 2 दिवसांनी ओके होते. आणि डॉक्टर एक असं बोलतात की डोळे लाल होतात, थोडासा 2 तास झोप, बरे होतील डोळे. इतर पार्टच्या कंपॅरिझन मध्ये डोळे हे सेल्फ हिलिंग पटकन करतात का? सेल्फ हिलिंग नाही. तुम्ही जे म्हणतायत ना की झोप आणि बरे होतील, रेडनेस आला कशामुळे आहे. अच्छा. ते शोधायला. तुम्हाला जागरणाने रेडनेस आलाय तर ऑब्व्हियसली झोपल्याने बरं वाटणार आहे. तुम्हाला कम्प्युटरवर बसून स्ट्रेस आल्यामुळे रेडनेस आलाय तर तुम्हाला झोपल्याने बरं वाटणार आहे, कारण ती टिअर फिल्म मेंटेन होणार आहे. पण तुम्हाला जर कंजंक्टिव्हायटिसमुळे डोळे रेड झाले आहेत तर तुम्हाला झोपून बरं नाही वाटणार, तुम्हाला त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला लागणार. सो कचऱ्यामुळे डोळ्यांना लाली आली आहे तर झोपल्याने बरं नाही वाटणार आहे. सो काय कारणाने लाली आली आहे त्याच्यावर आपण उपाय करू शकतो. सेल्फ हिलिंग म्हणजे बघा सर, ही बॉडी जी आहे, निसर्ग जो आहे त्याने खूप सुंदर रचना केली. कुठलाही प्रॉब्लेम आला की बॉडी स्वतःचा डिफेन्स करते. जसं की छोटासा धुळीचा कण गेलाय, तुमच्या डोळ्यात पहिलं लक्षण तुम्हाला काय दिसतं? खुपल्यासारखं वाटतं. सो बॉडी तुम्हाला इंडिकेशन देते की काहीतरी चुकीचं झालंय. दुसरी गोष्ट होते, डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. पाणी येणं, लॅक्रिमेशन हा रिफ्लेक्स आहे की ते स्वतः ट्राय करतंय की तो कचरा वाहून जावा. जेव्हा त्या अश्रूंनी कचरा जात नाही, तो खूप मोठा असेल किंवा खोलवर रुतलेला असेल, तिथे आम्ही काम करतो. अदरवाईज शरीर हे स्वतः प्रयत्न करतं सर हील करण्याचा. आपल्याला थोडंसं फक्त मदत करायची असते, बॉडीची इम्युनिटी वाढवायची असते, बॅक्टेरियाला थोडं कमजोर करायचं असतं. बाकी बॉडीच स्वतःचं काम स्वतः करत असते. सो बॉडीला स्वतः हिलिंग करण्याची पॉवर आहे. ऑब्व्हियसली आपण हेल्थ चांगली ठेवायची फक्त. बरोबर. आणि ते उघडमीठ असते की वय वाढत गेलं की स्पीड म्हणजे वाढतो की समजा मी एका सेकंदाला 1 वेळ मिटतोय, जो 70-80 वाला तो 2 वेळ डोळे मिटतो तेव्हा काय होतं, वायपर सारखं काम होतं. टिअर फिल्म पसरवतोय आपण. वयानुसार तुमची ती टिअर फिल्म कमी पडणार आहे, म्हणून ब्लिंकिंग वाढणार आहे. अच्छा, म्हणजे ते वाढतो. तुम्ही कम्प्युटरवाल्या पेशंट लावून बघा, ही ब्लिंक जास्त करणार, कारण ड्रायनेस ज्यांनी जास्त निर्माण केलं आहे ना, सो तो ड्रायनेस ओव्हरकम करायला ब्लिंकिंग करणार. पण हे अगदी जनरलाइज नसतं सर की म्हणजे याला वय झालं आहे तो ब्लिंकिंग जास्तच करणार नाही. कारण तो 60मध्ये जर त्याची हेल्थ चांगली असेल तर त्याला 30वाल्याला जास्त ड्रायनेस असेल 60वाल्यापेक्षा. ते पूर्ण सब्जेक्टिव्ह आहे. ठोस आणि कन्फर्म असं नाही की याला ब्लिंकिंग जास्तच होणार. हा फक्त ब्लिंकिंगचा ड्रायनेसशी संबंध आहे. तुम्ही ब्लिंक करता तेव्हा तुम्ही टिअर फिल्म मेंटेन करता. तर डॉक्टर, ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशरचा इश्यू आहे, त्यांनी डोळ्यांना सिरियस घ्यायला हवं की त्याचा काही फरक नाही पडत खासचा? नाही सर, हे बघा, डायबिटीज आणि बीपी, आता डायबिटीजला तर आपण सायलेंट किलर सारखं म्हणू शकतो की दुखणार नाहीये काही पेशंटला, पण तो डायबिटीज त्याचा होणारा डॅमेज करत राहणार आहे जर पेशंटनी डायबिटीक कंट्रोल केला नाही तर. ह्या ज्या रेटिना आहे त्याच्यात रक्तवाहिन्या आहेत, तर ह्या रक्तवाहिन्यांमध्ये डायबिटीजचा डायरेक्ट इफेक्ट आहे सर. तो इफेक्ट पूर्ण बॉडीत घडत असतो, फक्त ट्रान्सपरन्सीमुळे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तो डायरेक्टली बघू शकतो. अच्छा. सो आता हे माझं पर्सनल आहे की म्हणतात ना की आखिर तो होती हे दिल की जुबा,
की तुमच्या ऑल ओव्हर बॉडीमध्ये जे काय रक्तवाहिन्यांमध्ये बदल घडत आहेत त्याचं डायरेक्ट रिफ्लेक्शन तुम्ही डोळ्यांमध्ये बघू शकता. कारण बाकीच्या रक्तवाहिन्या तुम्हाला दिसणार नाही आहेत, या तुम्हाला ओपनली दिसत आहेत. बरोबर. सो फंडस फोटो, ओसीटी या गोष्टींनी आपल्याला या रक्तवाहिन्यांमधले बदल समजणार आहेत. अच्छा अच्छा. मग आता पेशंटला कसं कळणार की मला डायबेटिक रेटिनोपॅथी आहे किंवा नाही आहे? इयरली चेकअप करत राहणे, आणि मध्ये जर फ्लक्च्युएट झाली, शुगर लेवल खूप वाढली किंवा काय, तर 6 महिन्यांनी मागचा पडदा चेक करणं. त्याच्या काही स्कॅनिंग असतात, ओसीटी नावाचं स्कॅनिंग आहे, फंडस फोटो आहे, FFA आहे, या काही टेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये होणारे बदल डायग्नोस्ड होतात आणि त्याच्यावर योग्य ती चिकित्सा केल्या जाऊ शकते. बरोबर. आणि आता डोळे चेकअप करायचा झाला की विजिट करा, त्यात किती टाइम जाईल, पेशंट किती असतील, लाईन किती असेल. बरीच जण कंटाळा करतात की कुठे दिवस फुकट घालू, कुठे 4 तास फुकट घालू. तर एक डोळ्याचे टेस्ट करायला जास्तीत जास्त किती टाइम जातो? प्राथमिक चिकित्सा सर आपण म्हणूयात सब्जेक्टिव्ह आहे, पण 10 ते 20 मिनिट प्राथमिक चिकित्सा. ज्याच्यात तुम्हाला चष्म्याचा नंबर आहे की नाही आहे, अँटेरियर चेंबर जो म्हणतो आपण की लेन्स, काळा बुबुळ व्यवस्थित आहे, हे कळू शकतं सर. जर तुम्हाला त्याच्या पुढे काही प्रॉब्लेम असेल किंवा नंबर मोठा आहे किंवा लहान मुलांचा नंबर तपासायचा आहे, तर ही वेळ घेणारी प्रोसिजर आहे. पण तुम्हाला फ्री विल आहे की तुम्ही तो वेळ कधी निवडायचा आहे. जर प्रायमरी चेकअपमध्ये तुम्हाला कळलं की तुम्हाला -6 नंबर आहे XYZ पेशंटला, तर तुम्हाला डॉक्टर सल्ला देणार की आपण औषध टाकून चेक करूयात डोळा. त्याच्याबद्दल नंतर औषधं टाकल्यानंतर किती वेळ भुरकट दिसणार हे तुम्हाला डॉक्टर सांगणार आहे. तुम्ही त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला योग्य आहे ती वेळ निवडू शकताय. बरोबर. तुम्ही त्यावेळेस जाऊन चेकअप करू शकताय. बरोबर. प्रायमरी चेकअपला तर वेळ कमीच लागलाय, दुसरा वेळ तुम्ही तुमच्या सोयीने ऍडजस्ट करू शकता. बरोबर. प्रायमरी चेकअपचा कंटाळा नाही करावा. त्रास होत असेल तर अंदाज बांधत राहण्यापेक्षा तपासून घ्यावे. बरोबर. आणि एक दुसरा असा क्वेश्चन आला डोक्यात की आता समजा मी इथे कट मारला, पेन होईल, मला रक्त वगैरे येईल. बरोबर. आता इथे ब्लड सर्क्युलेशन नाहीये, तर इथे कट झाल्यावर पेन होतो की नाही होत? आणि समजा आता कट झालाय तर तिथून रक्त नाही, मग काय बाहेर येणार? ऍक्च्युली पेन समजणं हे रक्तवाहिन्यांचं काम नाही, हे नर्व्हचं काम आहे. आणि कॉर्नियाला पुरेशा प्रमाणात नर्व्ह सप्लाय आहे. तुम्ही बघा, छोटासा कचरा असेल आणि पेशंट रेस्टलेस होतो, कारण छोटासा कचरा तेवढा इनफ पेन देतो. त्यामुळे कट झालं तर पेशंट निवांत बसू नाही शकत सर. एवढ्या जास्त मात्रेत पाणी वाहत असतं, लाली असते, पेशंटला फॉरेन बॉडी सेन्सेशन असतं. बरोबर. आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली की ते हिलिंग पण तेवढ्या योग्य मात्रेत होतं की 24 तास ते 48 तासामध्ये हिलिंग होतं, जर दुसरं काही इन्फेक्शन नाही झालं, आणि पेशंट ओके होतो. ह्या ज्या सर्जरीज होतात ह्या मोस्ट ऑफ द टाइम पेनलेस असतात की, कारण डोळ्याला अॅनेस्थेशिया देणार? तर आता अॅनेस्थेशियामध्ये सर एक पद्धत असते ज्याच्यामध्ये डोळ्याच्या आजूबाजूचा भाग सोप्या भाषेत बधीर केला जाऊ शकतो. आता मात्र सगळेजण फेको इमल्सिफिकेशन अशी सर्जरी करतो, ज्याला आपण साध्या भाषेत पेशंट लेझर सर्जरी म्हणतात, मोतीबिंदूची सर्जरी. त्यामध्ये तुम्हाला इंजेक्शन देऊन अॅनेस्थेशिया देण्याची तशी आवश्यकता नसते. जर पेशंट कोऑपरेटिव्ह असेल, मोतीबिंदू खूप हार्ड झालेला नसेल, तर आपण ट्रॉपिकल अॅनेस्थेशिया म्हणजे थेंबाच्या ड्रॉपने भूल येणार अशा प्रकारची सर्जरी होते. काही गोष्टींमध्ये इंडिकेशन असतात, जसं की मोतीबिंदू शेवटच्या स्टेजला आहे, पेशंट कोऑपरेटिव्ह नाही आहे किंवा मुवमेंट्स होत आहेत, तर आपण पेरिबल्बर अॅनेस्थेशिया वगैरेचा विचार केला जातो. नाहीतर आता तर लेझर सर्जरीमध्ये ट्रॉपिकल अॅनेस्थेशियाने होते सर. अच्छा. तर डॉक्टर, आपला पुढला क्वेश्चन असा आहे की लहान मुलांचा आय चेकअप कधी आणि केव्हा करावा? म्हणजे जर पॅरेंट्सच्या लक्षात आलं की मुलांना दूरचं बघताना काही प्रॉब्लेम येतो आहे किंवा शाळेतून कंप्लेंट आली की मागे बसवलं फळा दिसत नाही, तर अशा वेळेला चेकअप करणं आवश्यक आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की मला रुटीन चेकअप करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे बाळाला, तुम्ही रुटीन चेकअप करू शकता. अच्छा. आणि अगदीच बच्चू असेल, निओनेटल बेबी आहे, तर त्यामध्ये प्रीमॅच्युअर बेबी जे आहेत, जसं की त्यांचे दिवस पूर्ण नाही भरले, 7 महिन्याचे बेबी जन्माला आले, तर अशा वेळेला रेटिना चेकअप आवश्यक असतो. कारण की डेव्हलप न झाल्यामुळे मागच्या पडद्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झाल्याने लॉंग टर्मसाठी मुलाची नजर हॅम्पर होऊ शकते.
अच्छा. प्रीमॅच्युअर बेबींचा तर आय चेकअप करावाच लागतो. तर डॉक्टर, आता मी तर या फील्डमध्ये नाही आहे तुमच्या, बरोबर. पण मी क्वेश्चन जेव्हा सर्च करत होतो तेव्हा मला बऱ्याच ठिकाणी एक शब्द आढळला ग्लोकोमा बद्दल. तेव्हा ग्लोकोमा म्हणजे काय आहे नक्की आणि कसा परिणाम होतो डोळ्यावर त्याचा? ओके. आता ग्लोकोमा म्हणजे डोळ्यामध्ये हे जे लिक्विड मी तुम्हाला बोलले याचं हा. प्रेशर असतं. हा. कुठल्याही लिक्विडला एक प्रेशर आहे. त्या प्रेशरची एक रेंज असते जी नॉर्मल रेंज असणार आहे. नॉर्मल रेंजपेक्षा ते प्रेशर जास्त वाढलं, बरं, वाढल्यानंतर त्याने ह्या मागची जी आपण नस बोललो ऑप्टिक नर्ववर दाब टाकायला स्टार्ट केलं, तर जे पुढे होणार आहे ते आहे ग्लोकोमा. आता आपण जेव्हा समोर बघतो, आपण फक्त ज्या गोष्टीकडे बघतो तीच गोष्ट दिसते का आपल्याला? नाही. तिच्या आजूबाजूचं पण पेरिफेरीचं त्याकडे न बघताही दिसतं. ती झाली पेरिफेरल विजन. बरोबर. जेव्हा ही नस सुकायला स्टार्ट होते, डिजनरेशन तिचं स्टार्ट होतं, तेव्हा ही जी व्हिज्युअल फील्ड आहे ही संकुचित व्हायला सुरुवात होते. म्हणजे पेरिफेरीचं कमी, सेंट्रल विजन राहणार, बाजूचं दिसणं कमी होतं. सो बऱ्यापैकी पेशंटला सुरुवातीला कळतच नाही, कारण त्यांना तर वाटतंय मला दिसतंय, आणि विजन ही पेरिफेरीची डॅमेज होत राहते. त्यामुळे योग्य वेळेत डोळ्याचं प्रेशर चेक करणं, ही विजन फील्ड किती डॅमेज आहे किंवा चांगली आहे हे बघण्यासाठी पेरिमेट्री नावाची तपासणी असते. ती पेरिमेट्री तपासणी करणं आणि त्याच्या पुढे उपाययोजना करणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि समजा काय कायांना ना एकच डोळा असतो, एक डोळा काम नाही करत किंवा काहीतरी त्यांना झालेला असतो लहान असताना किंवा, तर एक डोळा ज्याचं काम करतोय त्याच्या म्हणजे त्याच्यावर जास्त प्रेशर असतो का ॲज कम्पेअर टू त्या दोन डोळ्यांनी बघतायत? राईट आयची बनलेली इमेज वेगळी असते, लेफ्ट आयची बनलेली इमेज वेगळी असते. दोन इमेजेस ऑप्टिक चायझमामध्ये एकत्र येतात आणि त्याचं सिंक्रोनायझेशन करून ब्रेनमध्ये एक इमेज तयार होते. एक डोळा बंद करा, तुम्ही स्वतः बंद करा आणि बघा, तुम्हाला ह्या डोळ्याची नजर दिसते. आता सुरुवातीला तुम्हाला वेगळं वाटेल, पण काही कारणाने हा बंदच करून ठेवलाय. तुम्ही याच्याने सगळी कामं करणार जेवढी होणार आहेत. एका पायाला जेव्हा फ्रॅक्चर होतो किंवा लागतं आपल्याला, तेव्हा दुसऱ्या पायावर आपण चालतो, तर थोडासा ताण येतो, पण आपण अडॅप्टेशन करतो, चाललोय का. तर ज्यांना नाहीये डोळे ते बाकीचे सेन्सेस इम्प्रोव्हाइज करतात ना सर, ते तर ब्लाइंड झाले तरी पण ते बाकीचे सेन्सेस इम्प्रोव्हाइज करून त्यांचं काम चालू असतं. माइंडसेट स्ट्रॉंग असणाऱ्या लोकांना असं लिमिटेशन नाही आहे. बरोबर. पाय असू दे नसू दे, प्रोस्थेटिक लेग्सने रेस जिंकणारी लोक आहेत. तर तो माइंडसेटचा भाग आहे सर. तर मग जर डॉक्टर ग्लोकोमामध्ये हा पार्ट थोडा कमी काम करतो, बरोबर, तर मग ह्याच्यावर उपाय काय आहे? सर्जरी वगैरे आहेत आणि त्यांना किती टाइम कन्झ्युमिंग आहेत त्या? ओके. आधी आपण प्रॉब्लेम समजून घेतला. प्रॉब्लेम काय आहे? नस सुकणार आहे. नस कशामुळे सुकणार आहे? प्रेशर वाढल्यामुळे. बरोबर ना. तो उपाय कशावर करायचा आहे आपल्याला? प्रेशर कमी करण्यावर. जर मेडिसिनने प्रेशर कमी होतंय तर कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट कधीही प्रिफर केल्या जाते, की तुम्हाला औषध दिलं जाणार डोळ्यात टाकण्यासाठी, तुमचं डोळ्याचं प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवल्या जाणार. प्रेशर कंट्रोलमध्ये आलं की नसवरचा ताण आपोआप कमी होणार आहे. कारण कसं आहे, नस एकदा सुकली, सोप्या भाषेत सांगायचं तर ती परत तिच्यामध्ये जीवन आणणं अशक्य आहे. तुम्हाला आहे ती नजर टिकवण्यासाठी सगळे उपाय करायचे आहेत. बरोबर. सो प्रेशर तुमचं वाढतंय हा प्रॉब्लेम आहे, आपण ड्रॉप टाकून प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतोय हा त्याच्यावरचा उपाय आहे. सो आपल्याला हा कंटिन्यू करणं आहे. काही पेशंटमध्ये काय होतं की आपण औषध टाकलं तरी प्रेशर हवं तेवढं एक्सपेक्टेड लेवल पर्यंत कंट्रोल नाही होते. अशा वेळेला काही सर्जरीज करून तुम्हाला प्रेशर कंट्रोलमध्ये करता येतं. काही पेशंटला सर्जरी केल्यानंतर ड्रॉप बंद होतात, काही पेशंटला सर्जरीनंतरही ड्रॉप टाकायची आवश्यकता भासू शकते. पेशंटला ही कन्सेप्ट क्लिअर झाली ना की जे आहे ती माझी नजर वाचवण्यासाठी चाललेले प्रयत्न आहे. कारण सर मोतीबिंदू झाल्यानंतर सर्जरी करूयात, नजर येईल, सोपं आहे. पेशंटला समजतंय की लेन्स टाकलाय, माझी नजर इम्प्रूव्ह झाली आहे. पण तुम्ही जेव्हा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करतात, की तुमची नस सुकायला नको म्हणून जी ट्रीटमेंट करतात, ती पेशंटला एक्सप्लेन करणं अवघड आहे सर, की तुला हे भविष्यात होऊ नये म्हणून आपण ट्रीटमेंट चालू ठेवली. हे एक्सप्लेन करणं आणि पेशंटला समजणं हे थोडं अवघड असतं. पण अपेक्षा आहे की तुमच्या माध्यमातून ही कन्सेप्ट पेशंटला कळेल. जर तुम्हाला काचबिंदूची औषधं चालू असतील तर कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तिच्यात काही बदल करू नका, बंद करू नका, मनाने चालू करू नका आणि रेग्युलर फॉलोअप ठेवावा. तर पेशंट करतात म्हणजे बंद करूया त्याचा फरक? कारण की 2 महिने टाकणार पेशंट कंटिन्यू, 3 महिने टाकणार, 4थ्या महिन्यात बोलणार डॉक्टरचा रिझल्ट नाही येते मला, मी ड्रॉप बंद करतो. नाही,
ड्रॉप कशासाठी दिलाय? प्रेशर. हां, भविष्यात नुकसान व्हायला नको म्हणून ड्रॉप चालू केलाय. जोपर्यंत तपासण्यांमध्ये काही चेंजेस आढळत नाही, तुमच्या ड्रॉपचा डोस चेंज होत नाही, तोपर्यंत तुम्ही आहे तो ड्रॉप सांगितलेल्या पद्धतीमध्ये आणि डोसमध्ये चालू ठेवणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि समजा डायबिटीज आहे एखाद्याला, तर त्याची जेव्हा शुगर वाढते त्या वेळेला त्या टाइम पुरतं, म्हणजे शुगर तर कंटिन्यू स्पाइकवर नाही राहणार, कधीतरी ती डाऊन येते, त्या वेळेला डोळ्यांना काही फरक जाणवतो का? त्या वेळेमध्ये फक्त मला थोडंसं ब्लर दिसतो, शुगर डाऊन आली की परत ओके दिसतो? नाही, हे शुगर जे आहे ना सर, आपण डायबेटीज जे आहे हे प्रोलॉंग काळासाठीचा विषय आहे की तुम्ही आत्ता कंट्रोलमध्ये आहे, पण मध्ये 5 वर्ष गेली आहेत, मध्ये ती बरीच फ्लक्च्युएट झाली आहे, तर तिने जे ह्या वेसल्सवर डॅमेज करायचं आहे ते झालेलं असणार आहे. आता तुमची नॉर्मल आहे, तुम्ही ट्रीटमेंट चेंज केली आहे किंवा काही पथ्य पाळले आहेत आणि तुमची शुगर आता, पण 5 वर्षापासून होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या तर चालू आहेत ना बॉडीमध्ये. बरोबर. सो इफेक्ट होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला रेग्युलर चेकअप करून अंडर कंट्रोल आहे ना सगळं, हे चेकअप करत राहायचं आहे. बरोबर. हे आपल्या हातात आहे. समजा आपला आता पॉडकास्ट बघून कोणाला तुम्हाला व्हिजिट करायची इच्छा झाली, तर तुम्ही क्लिनिकचा ॲड्रेस सांगता का आपल्याला? ओके. माझं क्लिनिक नागाव, हटाळ्याच्या थोडंसं बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे नागावमध्ये, त्याच्या जवळ आहे आणि अगदी ऑन रोड आहे सर. म्हणजे तुम्हाला जाताना उजव्या बाजूला दिसणार आहे. किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो मी सांगते, 9561974497. याच्यावर कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊन आलात तरी चालणार आहे. क्लिनिकचं नाव मॅम? क्लिनिकचं नाव आहे श्रीनेत्र आय क्लिनिक. गुगलवर जर सर्च केलं श्रीनेत्र आय क्लिनिक नागाव, तर तुम्हाला तिथे पण माझा पत्ता आणि डायरेक्शन्स मॅपवर समजू शकतात. बरोबर. तर डॉक्टर, असं होतं का की म्हणजे पेशंट येतात पण त्यांना एक अतिरिक्त उच्च तपासण्यांची गरज भासते, त्यावेळेला काय नक्की प्रोसिजर असते? अगदी चांगला प्रश्न आहे सर. प्रत्येक स्टेपमध्ये, जसं की सुरुवातीचा पहिला बघूयात आपण चष्म्याचा नंबर. चष्म्याच्या नंबरमध्ये जे पॅथॉलॉजिकल मायोपिया आहे, म्हणजे मोर दॅन 4, 5, 6 नंबर, तर त्यावेळेला नंबर देणं हा एक उपाय आहे, तो आपण देतो पेशंटला. परंतु आयबॉलची लेंथ जास्त आहे, सो रेटिना कमजोर आहे. सो अशा वेळेला जे विट्रो रेटिनल सर्जन आहे त्यांच्याकडे जाऊन मागच्या पडद्याची तपासणी करणं हा एक आवश्यक भाग बनतो. हे चष्मा घेतलाय आता सगळं सॉल्व्ह होणार, असं होणार आहे का? नाही. आपल्याला मागचा पडदा चेक करायला हवा. काही पेशंटला कॉर्नियाच्या शेपमुळे नंबर असतात, ज्याला अस्टिग्मॅटिझम म्हणतो आपण. तर ते शेप जर सारखे बदलत असतील तर नंबर हा तुमचा फ्रिक्वेंटली चेंज होणार आहे. मग अशा वेळेला टोपोग्राफी, CCT नावाची टेस्ट असते, या उच्च तपासण्या करण्याची आवश्यकता असते. डायबिटीजच्या पेशंटला तुम्हाला रक्तस्राव दिसला, त्याचं OCT नावाचं स्कॅनिंग असतं. या सगळ्या उच्च तपासण्या करून प्रॉब्लेम कितव्या लेवलला आहे, कुठल्या उपायाने सॉल्व्ह होणार आहे हे बघण्याची आवश्यकता असते. सो प्राथमिक नेत्र तपासणी जरी झाली तरी काही पेशंटमध्ये आपल्याला त्यांच्या व्याधीनुसार उच्च तपासण्यांसाठी पेशंट उच्च सेंटरला पाठवणं आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे एकाच ठिकाणी सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं पण नाही? हां, कारण की प्रत्येक याचे एक्सपर्ट्स वेगळे असतात, इन्स्ट्रुमेंट्स त्याचे वेगळे असतात. तितक्या डीप लेवलला इन्व्हेस्टिगेशन्स व्हायला हवे, स्कॅनिंग व्हायला हवं आणि त्यानंतर होणाऱ्या निदानावर उपाय व्हायला हवे. बरोबर. म्हणजे पेशंटनी हलगर्जीपणा करून जमायचं नाही, मी त्या डॉक्टरकडे जाऊन आलो आता मी झालो बरा. कारण की उच्च तपासण्यांची गरज ही काही पेशंटला जाणवते आणि तिथे जाऊन ती करणं आवश्यक असते. बरोबर. डॉक्टर, एक दुसरा मला आठवतोय की तिरळेपणा येतो डोळ्यांमध्ये, एक डोळा इकडे बघतो एक डोळा इकडे बघतो असं वाटतो. तर मग समजा एखाद्या छोट्या मुलाला तो झालाय, तर कसं डिटेक्ट करणार, की पॅरेंटला कसं समजेल की ह्यातला काहीतरी इश्यू आहे? आता लहान मुलं स्वतःहून सांगू नाही शकणार की मला काय त्रास होतो, पण हे ऑब्झर्वेशन पॅरेंट्सचं असायला हवं की जर त्यांना थोडी जरी शंका आली की काय कळत झालंय हे कळत नसू दे, पण काहीतरी ऑफ आहे, काहीतरी चुकीचं आहे, तर त्यांनी शंका निरसनासाठी तपासणी करणं अत्यावश्यक आहे. तिरळेपणा म्हणजे काय? स्क्विंट. त्याच्यात मोस्ट कॉमन रिझन असतं की अनडायग्नोस्ड आणि अनट्रीटेड रिफ्रॅक्टिव्ह एरर. म्हणजे काय? चष्म्याचा नंबर माहीत आहे हे माहितीच नाही आणि असेल तर तो वापरात नाही, है ना? जर तिरडेपणा चष्म्याच्या नंबरमुळे आहे
तर चष्म्याचा नंबर वापरण्याने त्याच्यावर उपाय होणार आहेत. बरोबर. काही रेअर केसेसमध्ये तिथल्या मसल्सला प्रॉब्लेम असल्यामुळे तिरडेपणा असतो, मग त्याची ट्रीटमेंट सर्जरी ही वेगळी वेगळी आहे. असते, हां. तर अच्छा, अच्छा. कुठल्या कॅटेगरीत तिरडेपणा आहे हे मुलांना दवाखान्यात नेऊन तपासून घ्यावे. आणि मला असा अनुभव आला आहे की पॅरेंट कॉन्शियस होतात. आपल्या मुलांना तिरडेपणा आहे हे त्यांना मान्य करताना अवघड जातं. तर तुमच्या माध्यमातून मला हेच सांगावं असं वाटेल की निसर्गाने दिलेला प्रॉब्लेम एम्बॅरसमेंट म्हणून न बघता आपण त्याच्यावर पॅरेंट्सची जबाबदारी म्हणून त्याच्यावर तपासणी करणं आणि उपाय करणं आवश्यक आहे. बरोबर. की एम्बॅरसमेंट का असावी? आपल्या हातात आहे नाही ते जे झालं आहे त्याच्यावर उपाय जर नाही केला तर ती एम्बॅरसमेंट होईल. त्यापेक्षा उपाय करणं सगळ्यात चांगलं. आत्ताच्या उपलब्ध टेक्नॉलॉजीमध्ये तो तिरडेपणा समजा लहानपणापासून आहे, तो बरा होऊ शकतो का? त्या चष्म्याचा नंबर वगैरे नाही झाला, पण तो नॅचरली तसे आहेत त्याचे डोळे. नंबर नसताना तिरडेपणा जर असेल तर याचा अर्थ ज्या स्नायूंनी डोळे अलाइन आहेत त्या स्नायूंच्या रचनेमध्ये त्यांच्या इन्सर्शनच्या पॉइंट्समध्ये काही चेंजेस आहेत. तर ऑब्व्हियसली सर्जरी होतात. काही केसेसमध्ये आम्ही असंही बघितलं आहे कॉस्मेटिक पर्पजसाठी, जसं की आता थोडा आळशी झालाय, नंबर होता पण लहानपणी नाही वापरण्यात आला, तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या, पण आता रिक्वायरमेंट आहे पेशंटची की कॉस्मेटिक पर्पजसाठी मला डोळा सरळ करून हवा आहे. तर अशाही सर्जरी केलेल्या अनुभव आहे आम्हाला. अच्छा, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असेल तो ठीक होऊ शकतो असं नाही आहे. काही व्याधी असाध्य व्याधी म्हणून आहेत, जसं की डोळ्याचा कॅन्सर असाध्य व्याधी आहे सर. काळा बुब्बुळ पांढरं झालंय, कॉर्निया पूर्ण डॅमेज आहे, तुम्ही कॉर्निया ट्रान्सप्लांट करू शकता, सगळं करतात, पण बॉडी रिजेक्शन असतं, कॉर्निया ट्रान्सप्लांटचा ग्राफ होत नाही, तो असाध्य व्याधी झाला. बरोबर. मग त्याच्यावर तुम्हाला उपाय काय करता येईल, तर तुम्हाला त्याची लक्षणं कमी करता येतात, है ना. की कॉर्नियल म्हणजे ट्रान्सप्लांट केलाय पण त्याचं रिजेक्शन झालंय, तर ठीक आहे, त्यातल्या त्यात पेशंटला फॉरेन बॉडी सेन्सेशन नको व्हायला, चिकट पाणी नको व्हायला, म्हणून आम्ही सिम्पटमॅटिक आपण रिलीफ देऊ शकतो. सो प्रत्येक व्याधी साध्य नसतो, पण तपासून घेऊन त्याची काही लक्षणं कमी करता येतात आपल्याला. तर डॉक्टर, डोळ्यांबद्दल प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स कुठल्या कुठल्या काय आहेत? तर बघा, प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय की भविष्यात होणारं नुकसान टाळता येण्यासाठी केलेल्या चिकित्सा आहे. आता सांगितल्याप्रमाणे ग्लोकोमामध्ये जी ऑप्टिक नर्व आहे ती पूर्णपणे तिची ॲट्रोफी व्हायला नको, त्यासाठी औषध टाकत राहणं, प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं, रेग्युलर फॉलोअप, हे झालं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. बरोबर. चष्म्याचा नंबर आहे, वापरत नाही आहोत, पुढे जाऊन तिरडेपणा आला किंवा लेझी आहे, डोळा आळशी झाला, याच्यासाठी चष्म्याचा नंबर वापरणं हे झालं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. डायबिटीजमुळे जो मागच्या पडद्यामध्ये सूज येणार आहे, रक्तस्राव होऊन नजर कमी होणार आहे, डायबेटिक कंट्रोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य चिकित्सा घेणं हे झालं प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. सो ह्या गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. पेशंटला अवेअरनेस असायला हवा की आपण ही जी ट्रीटमेंट चालू करतो आहोत याच्याने भविष्यात होणारं नुकसान आपल्याला टळणार आहे. आणि समजा आता ह्या प्रिव्हेंटिव्ह झाल्या, तर असे कुठले आजार आहेत जे आतापर्यंत सॉल्व्ह नाही झाले? ओके, हे बघा सर, सायन्सने खूप प्रगती केलेली आहे, पण तरी अजून काही गोष्टीमध्ये रिसर्च चालू आहे. ॲज पर माय नॉलेज रेटायनायटिस पिगमेंटोसा हा असा एक विषय आहे की अजूनही त्यामध्ये रिसर्च चालू आहे, परंतु अजूनही खात्रीशीर 100% उपाय आहे असं आपण म्हणू नाही शकत. म्हणजे काय असतो नक्की? रेटायनायटिस पिगमेंटोसा हा जेनेटिक व्याधी आहे सर, हेरिडेटरी व्याधी आहे. त्याच्यामध्ये जे व्हिज्युअल फील्ड आहे ते संकुचित होऊन नंतर ट्युब्युलर व्हिजन आणि एक दिवशी ते ट्युब्युलर व्हिजन पण नाहीसं होणार आहे. सो भविष्यात ब्लाइंडनेस येण्याचे चान्सेस आहेत. तर अशा व्याधीवर अजून तरी खात्रीशीर उपाय ॲज पर माय नॉलेज सापडलेला नाही. मला विचारायचं होतं, ते लेन्स लावतात ना, कॉन्टॅक्ट लेन्स. कॉन्टॅक्ट लेन्स आणि नॉर्मल स्पेक्स, यामध्ये कुठलं चांगलं, की दोन्ही यांचा काही इफेक्ट नसतो, सेमच असतो ना सर? असतो ना. बघा ना, तुम्ही जेव्हा चष्मा वापरता तो डोळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, तो लांब आहे, जास्तीत जास्त काय होईल, नंबर चुकेल, स्ट्रेन येईल, डोळ्याला काही इंटरनली डॅमेज नाही होणार. पण जेव्हा कॉन्टॅक्ट लेन्स वापरतो आपण योग्य पद्धतीने वापरल्या तर ठीक आहे, त्याचं काही नुकसान होत नाही. पण जर
त्याचे कॉन्सिक्वेन्सेस माहीत नसेल किंवा वापरण्याची पद्धत चुकली किंवा कंटॅमिनेटेड हँड्सने ते लावण्यात आलं किंवा काढताना जमलं नाही तर कॉर्नियाला इन्फेक्शन होऊन कॉर्नियाला जखमा वगैरे होतात. त्यात पण सर कॉस्मेटिक पर्पज एक आहे, थेरॅप्युटिक पर्पज एक आहे. थेरॅप्युटिक म्हणजे काय, चिकित्सेच्या दृष्टिकोनातून दिलेली कॉन्टॅक्ट लेन्स तर ती अनअवॉइडेबल आहे. ट्रीटमेंट पर्पजने दिलेली तर तुम्हाला ती लावावी लागणार आहे. सूर्याची किरण डायरेक्ट जर आपल्या डोळ्यात गेली तर सहनच होणार नाहीत आणि नुकसान होणार आहे रेटिनाला. सो परत नेचरने ती एक रचना केली की इथे आयरिस पिगमेंट्स आहेत, त्याच्याने सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेज रिफ्लेक्ट होणार आहेत. आपल्याला हवं तेवढंच मात्रेत लाईटमध्ये जाणार आहे, जेवढं हवं आहे तेवढंच. बरोबर. म्हणून आपले डोळे काळे आहेत कारण आयरिस पिगमेंट जास्त आहे. कारण आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये राहतो. जे पोलर कंट्रीज आहेत पृथ्वी तिथे सनलाईट अबंडंट नाहीये, त्यामुळे तितक्या आयरिस पिगमेंटची गरज नाहीये. त्यामुळे त्यांचे कलर फेअर आहेत, त्यांचे कलर फेंट आहेत. आपल्या इकडे जे काही घारे डोळ्यांवाले असतात त्यांचं काय, जोपर्यंत फिजिओलॉजी काही चेंज होत नाही की त्यांना फोटोफोबिया होत नाही तोपर्यंत ठीक आहे. जेवढं आयरिस पिगमेंट आहे तेवढं सफिशियंट आहे. कारण आपल्या कलर कॉम्प्लेक्शन मध्ये पण फरक आहे ना सर. आपलं जे आहे आयरिस पिगमेंट ते जास्त आहे ट्रॉपिकल कंट्रीज मधलं, पण आपल्याकडे पण फेअर लोक आहेत ना, तर ते तेवढ्या मात्रेत ते मॅनेज करतात. जोपर्यंत काही डॅमेज नाही होते तोपर्यंत आहे ती मात्रा पुरेशी ठरते. असं आहे. तर डॉक्टर, आजच्या या पॉडकास्ट बद्दल तुमचा फीडबॅक काय आहे? कसं झालं आपलं सेशन? तुम्ही तेच प्रश्न विचारले जे नेहमी माझ्याकडे येणारे रुग्ण मला विचारतात, है ना. सो चांगली गोष्ट आहे की कधी कधी स्वभावाप्रमाणे प्रत्येक रुग्ण प्रत्येक शंका वेळेच्या अभावी विचारू नाही शकत. बरोबर. तर त्यांच्यासाठी हे चांगलं झालं की त्यांच्या सगळ्या शंकांची जी निरसन आहे ते मी तुमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ज्या पेशंटनी राहिलं आहे किंवा वेळेच्या अभावी नाही विचारलंय त्यांनाही त्याची उत्तरं मिळणार आहेत. बरोबर. सो एक चांगला ज्ञानाचा विषय आहे आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सो एकदम छान. तर मंडळी, आजचा तुम्ही पॉडकास्ट जर बघितला असेल तर तुम्हाला तुमच्या शंका डोळ्यांबाबतीच्या ह्या नक्की क्लिअर झाल्या असतील. डॉक्टरांनी त्यांचा क्लिनिकचा ॲड्रेस दिला आहे. जर तुम्हाला तुमच्या डोळ्या रिलेटेड कुठला इश्यू जाणवत असेल, जर हा पॉडकास्ट बघून तुम्हाला शंका तुमची क्लिअर झाली की तो इश्यूज आहे, तर डॉक्टरला नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळांसोबत शेअर नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर मंडळी, आजचा आपण पॉडकास्ट शूट करायला आलो आहोत आय स्पेशलिस्टकडे. तुम्हाला मी आता बोर्ड दाखवलं. तेव्हा मी आतमध्ये आलो तेव्हा डॉक्टर ह्या मशीनवर पेशंट्स वगैरे चेक करत होत्या. आपण त्यांना एक नॉर्मल विचारूया की मशीन कशी काम करते, काय आहे नक्कीचं नाव वगैरे, आणि तर डॉक्टर आपल्याला एक्सप्लेन करून सांगतील. बघा, हे जे आहे याला म्हणतात स्लिट लॅम्प. हा 3 स्टेप स्लिट लॅम्प आहे. याच्यामध्ये डोळ्याची जी ॲनाटॉमी आहे, रचना जी आहे, त्याचं मॅग्निफाय रूप आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्याच्यात काही असलेले प्रॉब्लेम जसं की कचरा आहे, इन्फेक्शन आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला या मशीनवर समजतात. आपण कचरा वगैरे पण या मशीनवर बघूनच काढतो कारण की इथे मॅग्निफिकेशन होऊन जे छोटा डोळा आहे त्याचं मॅग्निफाय रूप दिसणार आहे आपल्याला. हे आहे ऑटो रिफ्रॅक्टोमीटर. याच्यामध्ये चष्म्याचा नंबरच्या रिडिंग्स घेतल्या जातात. त्यानंतर आपण सब्जेक्टिव्ह रिफ्रॅक्शनमध्ये क्रॉस व्हेरीफाय करून पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो. अच्छा. हे जे आहे हे चेअर युनिट आहे. त्याच्यामध्ये पेशंटला बसून त्याच्या हाईटप्रमाणे ॲडजस्टमेंट करून आपण एक्झामिनेशन करू शकतो. जे वर खाली होतं. ओके ओके ओके. आणि हे लेन्स किती टाइम्स मल्टिप्लाय करतात विजन? 25 टाइम्स. अच्छा. म्हणजे 10, 16 आणि 25 3 स्टेप स्लिट लॅम्प आहे सर. स्लिट लॅम्प. स्लिट लॅम्प. स्लिट लॅम्प. बिकॉज इट क्रिएट्स अ स्लिट ऑफ लाईट सो वी कॅन एक्झामाइन द आय. हे बघा, ही स्लिट दिसली. सो दिस इज स्लिट लॅम्प. त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहे, शेप्स आहेत, साईज आहेत. अकॉर्डिंग टू डायग्नोसिस, पेशंट्स कंप्लेंट, वी कॅन यूज व्हेरियस फिल्टर्स. हे ब्लू लाईट आहे, हे ग्रीन लाईट आहे, रेग्युलर फिल्टर. ओके ओके ओके. थँक्यू डॉक्टर एवढं समजवल्याबद्दल. थँक्यू.